आता पाहणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या महापौर रितू तावडेंची राजवाडी रुग्णालयामध्ये पाहणी। काल रुग्णालयामध्ये अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। स्वच्छता रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या सगळ्यांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। औषध पुरवठ्यातील अडचणी, पुनर्विकास कामातील विलंबांसंदर्भात चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे। मुलुंडमधील मेट्रो दुर्घटना ताजी असतानाच घाटकोपरच्या आरसीटी मॉल जवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे। मुंबई महापालिकेकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने ॲक्शन घेण्यासंदर्भात पत्र। मुंबईमध्ये मेट्रोच्या कामांसंदर्भात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। साताऱ्याच्या पारगाव जवळ पुणे बंगळुरू महामार्गावरती ट्रकचा भीषण अपघातामुळे सातारा बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी। रात्री उशिरापासून वाहन चालकांना त्रास। खंडाळा गावातून वाहनांची मार्ग काढण्यासाठी त्यांना वेळ लागलेला आहे। धाराशिवमधील 428 ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सरपंचांच्याच हाती। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवरती सरपंच 6 महिने प्रशासक म्हणून काम पाहणार। परीक्षा असल्यानं आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला। नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासमधील परप्रांतीय शिक्षक मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर। मनसेच्या विद्यार्थी सेनेने खासगी कोचिंग क्लासमध्ये आंदोलन केलं होतं। कल्याणमध्ये लग्नापूर्वी अंडकोश काढल्याची माहिती लपवून केली फसवणूक। मर्चंट नेव्हीतील पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल। शस्त्रक्रियेची माहिती लपवून फसवणूक केल्याचा पत्नीचा आरोप। मर्चंट नेव्हीत असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ। लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नीची पोलिसात धाव। पोलिसांना वर्दीतले व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करण्यास बंदी। मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय। 51,000 पोलीस कर्मचाऱ्यांना रील्स, व्हिडिओ, फोटो पोस्ट न करण्याचे आदेश। नियम मोडणाऱ्यांवरती कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा। नागपूरमध्ये आज भारत मुक्ती मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा। संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती। संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी मात्र पोलिसांनी नाकारलेली आहे। चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यांवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। खासगी इसमाच्या माध्यमातून 1,30,000ची लाच घेतल्यानं अटक करण्यात आली आहे। घर बांधकाम विस्तार मंजुरीसाठी मागण्यात आली होती लाच।